आणि माझ्या मतदारसंघामध्ये न्यू मांडवे आणि पोयनार हे दोन जलसंपदा विभागाचे प्रकल्प होते। विशेष म्हणजे माझे वडील खेड तालुक्याचे आमदार असताना त्यांनी या दोन्ही प्रकल्पांची भूमिपूजन केली होती। मध्यंतरीच्या जलसंपदा विभागामधील असलेल्या भ्रष्टाचारामुळे किंवा काही कारणांमुळे कोर्टाच्या आदेशामुळे काही प्रकल्प हे त्यांच्यामध्ये स्टे ऑर्डर होते आणि मध्यंतरीच्या काही कारणामुळे प्रकल्प रखडले होते। आमदार म्हणून 2019ला निवडून आल्याच्या नंतर ह्या कामांचा पाठपुरावा मी चालू केला होता आणि आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या दोन्ही प्रकल्पांना आज मान्यता दिलेली आहे। दोन्ही प्रकल्पांना सुप्रमा ह्या इश्यू झालेल्या आहेत। कोयनार या प्रकल्पाकरिता 265 कोटी आणि न्यू मांडवे ह्या प्रकल्पाकरिता जवळपास 195 कोटीचा निधी। कोयनार हा प्रकल्प ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये जवळपास 14 गावांचा समावेश आणि जवळपास 1000 पेक्षा जास्त हेक्टरची जागा ही सिंचनाखाली येईल। न्यू मांडवेला देखील जवळपास 5 ते 7 गावांना याचा फायदा होणार आहे आणि 1000 हेक्टरपेक्षा जास्त जागा तिकडे सिंचनाखाली येणार आहे। कोकणामध्ये कोकण विभाग जर का आपण पाहिलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल आणि कोकण असेल, या सगळ्या विभागांचा जर का आपण विचार केला तर सर्वात कमी सिंचन हे कोकणामध्ये आढळतं आणि म्हणून कोकणामधले हे रखडलेले प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत। त्याकरिता आज खरं तर माननीय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेबांचे देखील मी मनापासून आभार मानतो। आज कोकण विभाग हा जलसंपदा मंत्री म्हणून त्यांच्याकडे आहे। कोकणावरती विशेष लक्ष दिलं पाहिजे असा आमचा अट्टाहास आणि मुख्यमंत्री महोदयांकडे होता आणि तो आज पूर्ण होताना दिसतो आणि एक सुरुवात आज दापोली मतदारसंघामधील ह्या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून होते। परंतु रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विशेषतः तळ रायगड असेल, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांमधलं सिंचन वाढलं पाहिजे ह्याकरिता आमचे विशेष प्रयत्न असतील आणि जसं माझ्या मतदारसंघामध्ये हे प्रकल्प आम्ही मार्गी लावले त्याच पद्धतीने अन्य जिल्ह्यांमधले देखील प्रकल्प हे मार्गी लागले पाहिजेत। त्याकरता माझे देखील विशेष प्रयत्न असतील। साहेब, दुसरीकडे ज्या पद्धतीने गॅसचा तुटवडा हा नागरिकांना जाणवतो आहे, सायबर चोरट्यांनी याचाच आधार घेऊन नागरिकांना विशेष लिंक पाठवून किंवा एपीके फाईल्स पाठवून सायबर फसवणूक सुरू केलेली आहे। मुंबईत जवळपास 11 गुन्हे असे दाखल झालेले आहेत। काय नेमकं या संदर्भात आपल्या माध्यमातून जनतेला मी एवढंच आवाहन करेन, महानगर गॅसची जी काही अधिकृत साईट आहे, वेब पोर्टल आहे किंवा त्यांचं जे अधिकृत ऍप्लिकेशन असेल त्या माध्यमातूनच फक्त आपण गॅसच्या बुकिंग घेत असतो किंवा त्या माध्यमातूनच जी काही त्यांची प्रोसिजर आहे ती होत असते। अशी कुठलीही लिंक तुमच्याकडे आली असेल तुम्ही ती ओपन करू नका। विविध माध्यमातून आपल्या मोबाईलवरती अनेक वेळा आम्ही असं देखील पाहिलंय, विधिमंडळात देखील हा प्रश्न आला होता। ई तिकीट चलन देखील त्याचे देखील मेसेजेस आणि काही SMS हे आपल्या मोबाईलवरती पाठवलं जातं आणि ते लिंक उघडल्याच्या नंतर आपला मोबाईल हॅक होतोय किंवा त्याच्यावरती जे काही गैरप्रकार हे करण्याचा प्रयत्न होतोय। आपल्या महाराष्ट्रातील जनतेला आमची हीच विनंती असेल की आपण अशा पद्धतीच्या कुठल्याही लिंक आला की त्या आपण ओपन करू नका। आपल्याकडे ई चलनची जी काही कार्यपद्धती आहे किंवा शासनाच्या ज्या कार्यपद्धती आहेत त्या माध्यमातूनच आपण ह्या काही फाईन भरणं असेल किंवा जे काही आपले नियमित अर्ज करणं असेल ते आपण करा अशी आमची विनंती असते।